नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील उमेद अभियानातील मशीन खरेदीत मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप समोर आला आहे. महिला बचत गटांना बाजारभावापेक्षा जास्त दराने मशीन खरेदी दाखवून निकृष्ट व जुन्या मशीन देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. काही बचत गटांनी याबाबत लेखी तक्रार आणि व्हिडिओ पुरावेही सादर केले आहेत. या प्रकरणी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक कुमार बागुल यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून एसीबी, एसआयटी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत मानव विकास योजना ही राबवली जाते महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून. याच्यामध्ये जे ग्रामीणमध्ये राहणारे जे काही गाव पातळीवरील बचत गट आहेत त्या बचत गटांना मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिलं जातं. पंचायत समिती याच्यावर देखरेख करते आणि धुळे जिल्हा परिषद अंतर्गत आणि ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत जे काही अधिकारी आहे यांच्या माध्यमातून त्यांना पैसा दिला जातो. आता याच्यामध्ये ज्या महिलांनी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून 500 रुपयाच्या स्टॅम्पवर आम्ही त्यांच्याकडनं जी काही तक्रार लिहून घेतलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीमध्ये जे अधिकारी आहेत आणि जिल्हा विकास यंत्रणा या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत यांनी लाखोचा नाही तर कमीत कमी 200 ते 400 कोटी रुपयाचा या ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे. त्याचे हे प्रूफ संपूर्ण आमच्या ताब्यात आहेत. याच्यामध्ये जी मशीन आहे ती मशीन 6.5 लाख रुपये महाराष्ट्र शासन अनुदान देते आणि त्या अनुदानाच्या माध्यमातून त्या बचत गटांना जे काही महिला असतात त्या महिलांचा उदरनिर्वाह होण्यासाठी जे काही भरडधान्य असेल ते उदरनिर्वाह करून ते त्या ठिकाणी बचत गटामध्ये जेवढ्याही महिला असतील त्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह करून ती मशीन सरकार त्यांना देत असते. परंतु या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत आणि त्याच पद्धतीने ग्रामीण विकास अंतर्गत जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी तीच मशीन साधारणतः 20 ते 25 हजाराची दिलेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आता हा फक्त धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही. जर 36 जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 120,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आमच्या निदर्शनामध्ये याच्यात आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जे अधिकारी अडकलेले आहेत त्या अधिकाऱ्यांची जी काही संख्या आहे ती संख्या जवळजवळ 8 ते 9 अधिकारी आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मिसेस म्हणजे त्यांच्या पत्नीला याच्यामध्ये दाखल केलेला आहे आणि दोघांच्या संगनमताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. या उमेद अभियान अंतर्गत जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, त्याच पद्धतीने समन्वयक वर्षा राणे, निंबा हिरे, विजय आहिरे ह्या सर्वांनी या ठिकाणी कमीत कमी 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या माध्यमातून केलेला आहे. तर माझी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि या महिलांनी ज्या पद्धतीने मला 500 रुपयाच्या बाउंडवर जी काही तक्रार लिहून दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने माझी या ठिकाणी सरकारला विनंती आहे की याची एसीबी, एसआयटीकडून चौकशी होऊन या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व यांनी ह्या 200 ते 300 कोटी रुपयाचा जो काही भ्रष्टाचार केलेला आहे स्वतःच्या पत्नींना या ठिकाणी अभियानामध्ये अंतर्गत करून तर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ती जी काही यांनी स्थावर मालमत्ता जमवलेली आहे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जो पैसा निर्माण केलेला आहे, शासनाला फसवलेला आहे, तर हा पैसा या महिला बचत गटांना या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि सरकारचा जो काही उरलेला पैसा आहे तो सरकारला या ठिकाणी दिला गेला पाहिजे. जर ही प्रोसेस 8 दिवसाच्या आत जर झाली नाही तर साधारणतः 20 ते 21 तारखेला किंवा 25 तारखेला दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कमीत कमी 10 ते 15 हजार महिलांच्या माध्यमातून व पुरुषांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातले शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री या तालुक्यामध्ये जेवढे गावं येतात त्या गावांमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे. त्या गावांच्या सर्व महिलांना घेऊन मी या ठिकाणी जन आंदोलन या ठिकाणी करणार आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आंदोलन करू. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.